श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भाजी. इथे मी एक दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आणि रात्री मी चणा डाळ भिजवून ठेवलेली होती. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत करा. आवडला तर लाईक करा. इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा कट करून घेतलेला आहे. आता वाटण करून घेऊया आपण. इथे घालायचं आपल्याला लसण घालायचं आहे, हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे. 5 ते 6 मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घालायची आहे. आता आपण हे थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घेऊया. बघू शकता तसं. आता आपण कढई ठेवायची आहे. तेल घालायचं आहे 2 पळी. जिरे घालायचे आहेत. मोहरी घालायची आहे. छान असं तेलामध्ये तडतडेपर्यंत आपण मोहरी आणि जिरे एक भाजून घ्यायचे आहेत. आता एक कांदा, एक टोमॅटो आपण तेलामध्ये टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. छान असं मिक्स आउट करायचं आहे. हळद घालायची आहे. छान असं मिक्स आउट करून घ्यायचं. आता वाटण करून ठेवलेला मसाला घालायचा आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणचं. आता आपण चणा डाळ घालायची आहे. आता मिक्स आउट करून घ्यायचं. आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. चणा डाळ भिजवलेली असली की पटकन शिजते. आता आपण दुधी भोपळा टाकायचा आहे कापून ठेवलेला. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील, इतके टेस्टी होते दुधी भोपळ्याची अशी भाजी आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. नक्कीच करून बघा ही रेसिपी. आवडली तर. आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते अशी भाजी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास. आणि ताट झाकायचं आहे आपल्याला आणि ताटामध्ये पण पाणी टाकून छान असं आपण 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ताट झाकायचं आहे. आता आपण बघूया 15 मिनिटं झालेले आहेत. छान असं उकळी आलेली आहे भाजीला. छान असं परतून घ्यायचं परत एकदा. आता आपली चणा डाळ पण शिजत आलेली आहे, हे बघू शकतात. परत आपण 5 मिनिटासाठी प्लेट झाकून ठेवायची आहे. थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला प्लेटमध्ये. आता थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत रेडी झालेली आहे आपली दुधी भोपळ्याची भाजी. कशी वाटली मंडळी रेसिपी? तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील. नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. चला मंडळी, बाय. जय महाराष्ट्र मंडळी. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.